आकिरा अगरवूड मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेतर्फे आणि आपल्या तृप्ती हर्बल तर्फे सर्वांचं अगदी हार्दिक असं स्वागत करतो। एके दिवशी असंच आपले महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतराव चव्हाण साहेब डॉक्टर कोरियनना भेटायला गेले। डॉक्टर कोरियन कोण होते माहिती? ज्यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रवली, अमूलची स्थापना केली। अमूल डेअरी माहिती आहे? आपण भारतीय आहोत, आपल्याला सगळ्यांना तो गर्व पाहिजे। काय माहिती का? आशिया खंडातली सगळ्यात मोठी सहकारी संस्था कोणती माहिती आहे? अमूल ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था आहे आणि त्याचे संस्थापक डॉक्टर कोरियन आपले महाराष्ट्रात शिल्पकार त्यांना एकदा भेटायला गेले। त्यावेळेस ते आपले सीएम पण नव्हते, मुख्यमंत्री नव्हते आणि नेमकी सुरुवात झालेली होती। सहकार क्षेत्र भारत देशाला किती प्रगती करून देऊ शकतं याच्या मॉडेलसाठी त्यावेळेस इंग्रजाचं शासन होतं। तर 1945 साली डॉक्टर कोरियन यांना शिकण्याकरता अमेरिकेला पाठवायचं होतं। काय? डॉक्टर कोरियन हे तसे इंजिनियर फील्ड मधले, पण त्यांना शिकायला काय पाठवायचं होतं? फूड इंडस्ट्रीमध्ये सहकार क्षेत्र हेच भारताला कसं पुढे नेऊ शकतं। कुणी 1945 ला, त्यावेळेस आपण स्वतंत्र नव्हतो, तरी पण त्यांचा तो विचार होता। कारण भारतामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती काय माहिती का? भारताची जनता। काय? भारतीय ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे हे कुणी ओळखलं होतं? इंग्रजांनी। आणि म्हणून त्यांनी डॉक्टर कोरियनना पाठवलं। ते अमेरिकेवरून शिक्षण घेऊन आले। त्यावेळेस आपले माननीय यशवंतराव चव्हाण साहेब त्यांना भेटायला गेले। त्यावेळेस त्यांनी विचारलं की खरं सांगा की या क्षेत्राबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्यांचा प्रश्न किंवा जे मुख्यमंत्री त्यावेळेस नव्हते, तर त्यावेळेस त्यांनी एकच वाक्य वापरलं की जर खरोखर भारतातल्या जनतेला सुखी समाधानी व्हायचं असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही। हे डॉक्टर कोरियनचं वाक्य यशवंतराव चव्हाणांनी ऐकलं आणि ज्यावेळेस ते सीएम झाले महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधून जी एवढी मोठी सुरुवात झाली आणि परत योगायोग, मी हे तुम्हाला इतिहास का सांगतोय? जसं प्रत्येक जण आपण ऐकतो ना, जो व्यक्ती इतिहास विसरू शकतो तो व्यक्ती इतिहास घडवू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला इतकं स्वराज्यासाठी काय केलं? आपल्या साताऱ्यावाल्यांना किंवा आपल्या महाराष्ट्राला सांगायची गरज नाहीये। महत्व काय होतं? सहकार। मग आता 10 वर्ष झालं मी पण ह्याच्याबद्दलच प्रोजेक्ट वरती अभ्यास करत होतो आणि हा प्रोजेक्ट तर करायचाच आहे। ज्यावेळेस आम्ही 2021 ला एक बजेट सादर करायचं होतं त्रिपुरा गव्हर्नमेंट, आसाम गव्हर्नमेंटच्या मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटला, की बाबा ऍडिशनल मध्ये इन्कम भारत देशाला कुठून कुठून होऊ शकतं, तर व्हॅल्यू क्रॉप ज्याला म्हणतो ना, हाय व्हॅल्यू क्रॉप, तर त्याची सबमिट मीटिंग झाली होती। त्यावेळेस 22 देशातून लोक आले होते। त्रिपुऱ्याला मी होतो त्यावेळेस। तर तिथं आमच्या निदर्शनास असं आलं होतं की फक्त आसाम त्रिपुऱ्यामध्येच हे अगरवूड होऊन उपयोग नाहीये, तर भरपूर ठिकाणी झालं पाहिजे। आणि योगायोग जो एन्व्हायरमेंट सर्वे झाला त्याच्यामध्ये फक्त पाटण तालुका सिलेक्ट झाला, नाही तर मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अगरवूड लावलेले। तुम्ही अगदी तिकडे गडचिरोली पासून इकडे नंदुरबार, इकडे सावंतवाडी, प्रत्येक ठिकाणी मी टेस्ट म्हणून अगरवूड लावलेलं आहे। डेमो म्हणून सगळ्या ठिकाणी मी अगरवूडचा प्रयोग केलेला आहे। पण ज्यावेळेस हा एन्व्हायरमेंटचा विषय आला ना, बघा माणूस काही पण बदलू शकतो पण वातावरण बदलू शकत नाही। म्हणजे जो मॉइश्चर लेवल लागते ना अगरवूडला, ती फक्त आणि फक्त पाटणलाच आहे। आणि म्हणून मी ठरवलं की इथं प्रोजेक्ट करायचा। एक 3-4 वर्ष झालं। आता साताऱ्यातले जे काय आमचं सगळं ग्रुप आहे, आता सगळ्याची नावं घेणं इथं शक्य नाही, वेळ कमी आपल्याकडे, मी शॉर्ट मध्ये सांगतो। पण योगायोग असा, गेल्या वर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सहकारिता वर्ष म्हणून डिक्लेअर केलं। कोणतं? कारण 100 वर्षानंतर भारतामध्ये पुन्हा सहकार चळवळ आणली तर आणि तरच भारत देश हा खरोखर जो आता 4 नंबरला आहे ना, तो 3 नंबरला जाऊ शकतो आर्थिक सत्तेच्या बाबतीतलं। म्हणून तिथं जवळपास 157 देशातून लोक आले होते। 15 दिवस प्रोग्राम चालला होता, तसा 1 महिन्याचा होता।
सहकारिता वर्षीचं प्रशिक्षण म्हणून गेल्या वर्षी दिल्लीमध्ये हा प्रोग्राम झाला. मग त्यावेळेस मी ठरवलं की अगरवूड जर आता आपल्याला करायचं असेल तर हे कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून केलं तर याचा फायदा सर्वसामान्याला होणार आणि पूर्ण भारतातील जे की मगाशी सांगितलं ना हेल्थ रिलेटेड जे काय गोष्टी सुरुवातीला तुम्ही नव्हता, कारण हा प्रचंड मोठा विषय आहे. हे म्हणजे 2 दिवस किंवा 2 तासात संपणारा नाही. पण मी शॉर्ट मध्ये सांगतो, तुम्ही जर फक्त आगरचा चहा पिला तर जे काय आपल्या गुड बॅक्टेरिया संपत चाललेले आहेत ना ते ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होतील आणि आपलं आरोग्य सुधरेल. म्हणून आम्ही ठरवलं की आता आपल्या संस्थेमार्फत लवकर आपण चहा आणतोय आणि त्याच्याबरोबरच मसाले लॉन्च देखील करतोय. मसाल्याबद्दल देखील आता डिटेल पुन्हा तुम्हाला वारंवार हिस्ट्री मिळणारच आहे, कारण आपण जे आज मसाले खातोय ना ते फक्त टेस्टी आहेत, हेल्दी काही नाहीये. जर हेल्दी मसाला भारतामध्ये फर्स्ट टाइम त्याचं पेटेंट आपण लिस्टेड करतोय, 1 महिन्यामध्ये पेटेंट लिस्टेड होईल आपलं. ते झालं त्या दिवशी लॉन्चिंग होईल आणि तिथून पुढं आपल्या संस्थेचे जे काही शेअर्स आहेत ना मित्रांनो, जे आज 3,000ला शेअर्स तुम्हाला भेटतोय ना, तुम्ही 1 महिन्यानंतर तो 30,000 रुपयाला सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. रिझन सांगतो, लिमिटेड शेअर्स आहेत. आम्ही सांगायला किती दिवस झालं, 4 तारखेला आमचं परमिशनचं लिगलचं सगळं झालं. या 8 दिवसामध्ये सांगायला लागलो जवळपास 10,000पेक्षा जास्त शेअर्स आपले सेल झालेले आहेत. म्हणून फक्त शेअर्स 1 लाख आहेत. जसं आता सगळ्यांच्या म्हणण्यातून होतं की स्टार्टअप करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना योग्य वाटतं त्यांनी लवकरात लवकर डिसिजन घ्या. आणि मी तर नेहमी सांगत असतो, आयुष्यात तुम्ही काहीही परत आणू शकता पण गेलेली वेळ कधी परत आणू शकत नाहीये. म्हणून ही संधी आहे आणि आज अक्षय तृतीया आहे. जर तुम्ही आपल्या पुढच्या पिढीसाठी अक्षय काय करून ठेवायचं, अक्षय म्हणजे काय, कधीही न संपणार, असं जर काही तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या कॅपॅसिटीनुसार आम्हाला तर 1 लाख शेअर्स होल्डर आले तरी वेल अँड गुड आहे. म्हणजे फक्त 3,000 जरी एंट्री झाली तरी तो गव्हर्नमेंटचं, जितके सहकारी संस्थेमध्ये शेअर्स होल्डर जास्त तितकं सहकारी संस्थेला ग्रँट जास्त. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, म्हणजे सबसिडी तुमच्या भाषेत, सोप्या भाषेत सांगतो. पण आपल्याला जे काही सगळ्यात महत्त्वाचं डीलर डिस्ट्रीब्युटरचं जे काय नेटवर्क आहे ते स्थापन करायला 500 पहिले डीलर आपण अपॉइंट करतोय. आणि आता आपल्यापैकी आमचे शिंदे साहेब ते मसाल्याचं डीलरशिप आहे त्यांच्याकडं कराडचे, की त्यांना माहिती मसाल्यामध्ये डीलरशिपमध्ये किती प्रॉफिट आहे ते. मग जर इथं पेटेंटेड मसाल्याचा जर आपल्याला डीलर एक तालुका भेटला ना, जसं इंदोळे साहेब किंवा नाईकनाथ साहेब म्हणले ना की बाबा पुढच्या पिढीला तुम्हाला फक्त हॉबी जपायच्या, आनंद, पैशासाठी किंवा काहीतरी जिम्मेदारी म्हणून कष्ट करायची गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं इंदोळे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सायंटिफिक भाषेत सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला फायनान्शियल जे आपल्या देविदास सरांनी काही एकदम चांगले पॉईंट सांगितलेले आहेत. आपण लवकरच आता आपण हे प्रस्थापित म्हणून हे शेअर्स कलेक्ट करत आहोत. एक जास्तीत जास्त 8 ते 15 दिवसामध्ये आपल्या मल्टी स्टेटचं लॉन्चिंग म्हणून प्रोग्राम घेऊ आणि त्यावेळेस जेवढे काही आपले शेअर्स होल्डर असतील त्यांना आपण तिथं इन्व्हाइट करू. कारण मला गॅरंटी आहे 15 दिवसात 1 महिन्यामध्ये हे शेअर संपणार आहेत. मग त्यावेळेसच्या प्रोग्रामला मग ते वेळेत नियोजन करू आणि जाताना सगळ्यांनी आज अक्षय तृतीयाचं काहीतरी डिसिजन घेऊन जायचंच आहे.